विवेकानं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तिथं जोडले जातील नितेश भोईर सर. चला आपण मॅन ऑफ द मॅच वितरित करूया आणि विवेक ज्यानं बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगला खेळ साकारला आणि मॅच मध्ये एक्स फॅक्टर खेळी केली असा विवेक जाधव ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच विवेक, अभिनंदन. मॅच फार छान रंगली एकंदरीत. चला आणि फिल्डिंग लगेच सजवून घ्या. स्पर्धेचे प्रणेते मिलिंद दादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 भेंडकल आणि मॅच नंबर 2 मध्ये सामनावीरचा खेळ झालाय. अर्थातच विवेक सोबत आपण थोडी चर्चा करू. 30 ते 60 सेकंदाचा करता आपण कन्व्हर्सेशन करणार आहोत. कसं एकंदरीत मॅच मध्ये प्रेशर भरपूर होतं परंतु जिंकलात, कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. बस एका वाक्यात उत्तर द्या. कसं आहे आयोजन एकंदरीत? ज्या पद्धतीनं नाईटच्या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन असतं, मोह असतो प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये उतरल्यानंतर जिंकलं पाहिजे. जिंकलात सुद्धा. एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगता येईल? आयोजन तर दरवर्षी खूप चांगलं असतं, इथं खेळायला पण मजा येते. शुभेच्छा असतील. अगदी सुबक आणि सोप्या भाषेमध्ये त्याने उत्तर दिलं परंतु खेळ फार छान झाला. जाऊया आपण कॉम्बॉक्स कडे. समीर सोमणे सरांचा आवाज आपण ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू नितेश, मनापासून आभार. चला आणि जीवित म्हात्रे स्टार खेळाडू त्यांना मी इन्व्हाइट करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आमच्या मुख्य कक्षाकडे या. टाइम अलर्ट 8:47 हा डाव मात्र सुरुवात होतोय. 20 मिनिटात 4 षटकं कंप्लीट करावे लागतील. दयाराम पाटील आणि किरीटजी पाटील यांच्याकडनं जीवित म्हात्रेसाठी 500 अर्थातच 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. ते कलेक्ट करण्यासाठी जीवित म्हात्रेला मी इन्व्हाइट करतोय की यावं आपण या मुख्य कक्षाकडे. आणि इथे मात्र सन्माननीय संजयजी ठाकूर साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. समीर सरांचा आम्ही क्षमस्व. खरं तर मॅच सुरू असताना थोडंसं डिस्ट्रप्शन आपल्याला पाहायला मिळतंय. जीवित मात्रेला इथे पारितोषिक संपादित दिले जाते आणि त्याचबरोबरीने त्याचा सन्मानही मुख्य मंचावरती संपन्न होतोय. लाजवाब खेळाडू आहे. खरं तर जिथे विषय गंभीर तिथे जीवित खंबीर. खरं तर आहे. आणि काय लाजवाब इनिंग राहिली त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये. फटका फसलाय अगोदरच्या चेंडूवरती आणि ते पहा झेल देखील सुटलाय. 3 खेळाडू कॅच घेण्यासाठी पुढे सरसावले परंतु झेल सुटलाय. हा सामना इथे रंगतोय. सागर सम्राट भौरा विरोधात पिरकोन या दोन संघादरम्यान या अगोदरची लढत. मला तो सामना पुन्हा एकदा आठवला जेव्हा जीवित मैदानावरती खेळत होता. 24 धावांची गरज होती. विहीगरला रायगड संघाला जिंकण्यासाठी 24 पाहिजे होत्या लास्ट ओव्हर मध्ये आणि सलग 4 षटकार मारले. आणि मला वाटत नाही की एवढी गर्दी कुठल्या क्रीडांगणावरती कुठल्या स्पर्धेमध्ये झाली असेल. तो षटकार मारला, विजयी षटकार. आणि त्यानंतर प्रचंड गर्दीमध्ये जीवित मात्रेला अंगा खांद्यावरती घेऊन नाचला तो रायगडकर. कारण तो सामनाही तसाच झाला होता. त्याच दाटणीचा सामना या अगोदर पाहिला परंतु तो सामना जिंकला नागाव संघाने. आणि गोलंदाज देखील तेवढाच ताकदवान होता. वेगवान गोलंदाज केजूच्या विरोधात ते आक्रमण झालं होतं. धावसंख्या 5. ड्राईव्ह केले बॉलला आणि ते कॅचेस विन द मॅचेस. पहिल्या मॅच मध्ये देखील कॅचेस सुटल्या. त्याचा फायदा नक्कीच मिळाला कारण 3 चौकार मिसफिल्डचे आले. मुळेखंडच्या विरोधात नागाव टीमसाठी हे देखील विसरून चालणार नाही. शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची गरज होती. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आज मुळेखंड टीमने बऱ्याच चुका केल्या. त्या चुका रेक्टिफाय त्यांना नक्कीच कराव्या लागतील. प्रत्येक वेळी जीवित मात्रे धावून येणार नाही. इतरही फलंदाजांना थोडी साथ त्याला द्यावी लागणार आहे. यात अजिबात शंका नाही कारण इट्स अ गेम ऑफ युनिट. टीमचा खेळ आहे. 7 धावा. 7. सूरज मोकल. फुलटॉस बॉल अगदी समोर हा फटका खेचलाय. लॉंग ऑफ बाउंड्री क्लिअर करत असताना फलंदाज तेजसच्या बॅट मधून आलाय हा चौकार.
आपण सन्मान घेणार आहोत आपल्या उरण टेनिस क्रिकेट विश्वातील एक महान खेळाडू, स्टार खेळाडू, ज्याचा नुकताच खेळ आपण पाहिला. जीवित मात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या. एका फायटिंग स्पिरिट असणारा, खरं तर हा एक अप्रतिम खेळाडू. शेवटच्या टप्प्यामध्ये थोडंसं अपयश आलं, परंतु या खेळाचा सहभाग आम्ही स्पर्धेचे प्रणेते, आर्किटेक्ट ऑफ दिस टुर्नामेंट मिलिंद दादा पाटील साहेबांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपल्या या महान खेळाडूचा आपण सन्मान करावा. खेळ फार छान झाला, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं अपयश हे खेळाडूला मात्र थोडासा त्रास देत असतो. दॅट इज पार्ट अँड पीसेस ऑफ द गेम. जीवित म्हात्रे यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. ओ टू कॉम्बॉक्स. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धाबा आल्या त्या 11. सूरज मोकलचं पहिलं षटक, किरणच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. तेजस त्याच्या साथीला. जीवित मात्रेचा सन्मान इथे संपन्न झालाय. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील भेंडकडच्या सरपंच आणि त्यांच्याच नावानं संपन्न होत असणारी स्पर्धा. टायमर ऑन हे लक्षात असू द्या. 8:47 मॅचला सुरुवात झाली. 8:51 आता मिनिटं झालेली आहेत हे लक्षात असू द्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. स्वतः सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या साथीला दिनेशजी पाटील साहेब, जुगलजी घरत यांच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ भेंडकल यांच्या वतीनं संपन्न होणारी स्पर्धा ठाणकेश्वर क्रीडांगणावरती. सेकंड ओव्हर. फक्त एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉलला चिप केले. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना फलंदाज तेजसच्या बॅटमधून येतोय हा नेत्रदीपक चौकार. सन्माननीय संजयजी ठाकूर साहेबांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय. सन्माननीय दया पाटील साहेबांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच चषक 2025 रजनी क्रिकेटची स्पर्धा पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय. ओ टू कॉम्बॉक्स. कदाचित तिसरी झाली असती, परंतु पहिली धाव ज्या वेगाने धावायला हवी होती ती घेता आली नाही. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. धन्यवाद नितेश. धावसंख्या ती 17. सेकंड ओव्हर चालू आहे. पाहुणे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत या ठिकाणी करतोय. सरपंचा चषक 2025 प्रकाश झोतातील ही स्पर्धा दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. यंदाही या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये 10 संघ खेळणार आहेत. 17 धावास प्रयत्न करतायत. गणेश तरे मात्र गोलंदाजी करतोय. सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्लेचा हे षटक चालू आहे. यानंतरची लढत दोन्ही टीम आपण सज्ज राहा, कारण सर्वाधिक धावा करणारा संघ मात्र जाऊन पोहोचेल तिसऱ्या फेरीमध्ये. भूषण स्पोर्ट्स केगाव विरोधात अक्कादेवी मोठी जुई या 2 संघादरम्यान लढत असेल. भूषण स्पोर्ट्स केगाव विरोधात अक्कादेवी मोठी जुई. आपणास विनंती, आपण टॉस करण्यासाठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. नीटनेटका आयोजन, अगदी वेळेत सामने आज सुरुवात झाली. काल उद्घाटन सोहळा संपन्न झाला, थोडे उशिराने मॅचेस. फटका हवेत आहे, पुन्हा चान्स बनलाय. आता मात्र कोणती चुकी करत नाहीये. पहिला धक्का दिलाय गोलंदाज गणेश तरेने बॅटिंग करणाऱ्या सागर सम्राट भवरा संघाला. धाव संख्या ती 17. सन्माननीय अतिथी मोठीजी ग्रामपंचायतचे सरपंच अर्थातच दीपकजी भोईर साहेबांना मी विनंती करू की आपण यावं व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. सरपंच चषक 2025 भेंडकलच्या भूमीमधील खरतर प्रकाश झोतातील स्पर्धेमध्ये तुमचा संघ खेळ करणार आम्ही सरपंच साहेबांना दीपक भोईर साहेबांना विनंती करू की यावं आपण या व्यासपीठाकडे. आपलं सहर्ष स्वागत आहे. जस पुढचे दोन्ही संघ आपण सज्ज राहा टॉस साठी हे लक्षात असू द्या, कारण आज 10 संघ खेळणार आहेत.
वेळेच्या बाबतीत प्रत्येक संघाला मी विनंती करतोय की आपण सहकार्य करा. जेव्हा एखादी स्पर्धा आखली जाते नितेश भोईर, त्या वेळी संघांचं सहकार्य देखील तितकंच महत्वाचं असतं. शेवटी हा जो खेळ हा संघांसाठीच आहे, क्रिकेट वीरांसाठीच आहे. या अगोदरची जोरदार लढत झाली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग खर तर जिवेतने करायलाच घेतला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला. 1 बॉल 4 ची गरज असताना तो सामना गमवावा लागला मुळेखंड संघाला. लेफ्टी बॅटर आलाय, चांगली गोलंदाजी करतोय गणेश तरे, वेगवान गोलंदाज आहे. टाइम अलर्ट नेहमीच केलं जाईल कारण आज त्याची गरज आहे. 10 संघ खेळतायत. 5 ओव्हरचे सामने कव्हर करतोय आपण. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 1 लाख रुपये या स्पर्धेचं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 50,000. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी रेफ्रिजरेटर जे अगदी स्टेजच्या समोर आहे. 17 धावा 17. रनअप मध्ये चुकी गोलंदाज थांबतोय गणेश तरे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. या ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली गणेशने. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता खरं तर. किरण बोंडकर आणि तेजस आठवले सलामीवीर आणि त्यामध्ये आता प्रतीक ठाकूर आलाय फलंदाज बाद झाल्यानंतर. तेजस आठवले. पंचांकडे जोरदार अपील परंतु पंच इथे नाबाद घोषित करतायत. 22च्या स्वरूपात धाव इथे जोडली जाईल आणि 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धाव संख्या जाऊन पोहोचले सागर सम्राट भौरा संघाची 1 बाद 18 वरती. आठ वाजून 47 मिनिटांनी डावाला सुरुवात झाली होती. 8:57 झाली. 10 मिनिटं झालेली आहेत 2 षटकांसाठी. लक्षात असू द्या पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. आज स्ट्रिक्ट आहेत आयोजक. काल पहिला दिवस, काल पहिली रात्र होती. उशिराने कारण उद्घाटन सोहळा देखील होता. आपल्याला आज जास्त वेळ घ्यायचा नाहीये. वेळेत सामने पार पडले की प्रेक्षकांची देखील गर्दी राहते. सामने 3, 2.5, 3, 4 नंतर मग प्रेक्षकही थांबत नाहीत. एवढं छान आयोजन आहे. प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती. तिसऱ्या षटकात प्रसाद गावंड आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू निर्धाव. सागर सम्राट भौरा संघाने पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 11 धावा कुठल्या परंतु त्यानंतर अगदी आपण पाहतोय की आता ते थोडे बागफुटला आलेले आहेत. फलंदाज बाद देखील झाला. तेजस आठवले, प्रतीक ठाकूर आणि किरण बोंडकर. खास करून किरण बोंडकर वरती सर्वांच्या नजर आहेत. महत्वाचा खेळाडू आहे. 2 चौकार त्याने केसलेत. चला पंचांचा फुलटॉस बॉल मिसक्यूट झालाय परंतु क्षेत्ररक्षक फार दूर आहेत. धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल चिंट्या रेड्डीला धावताना त्याने काय धावा घेतल्या. त्या सिंगल डबल म्हणजे अशा काही ठिकाणी फक्त एकच धाव होती. तिथे मुळेखंड संघाने त्यांना 2 आणि 3 दिल्या. त्याही चुका झाल्या. पंचांनी ते रिव्ह्यू घेतलाय वेस्ट साइड साठी. तिसरे पंच तपासतील नो बॉल आहे की नाही. धावा आहेत आतापर्यंत 20. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 20 धावा झालेल्या आहेत. तर मोठ्या फटक्यांची गरज आहे सागर सम्राट भौरा संघाला. पुन्हा एकदा
इथे ऑफ स्टंपच्या बराच बाहेर मात्र चेंडू टाकलाय. पंच इशारा देतात व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा गरज आहे धाबांची. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आम्ही रिक्वेस्ट करतो टॉस साठी. अक्का देवी मोठी जुई आणि त्यांच्या विरोधात मात्र 2 हात करेल भूषण स्पोर्ट्स केगाव. दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण या त्वरित. तिसरं षटक चालू आहे. 22 धावा 22. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा आल्या. चला एक लक्षात असू द्या की लोड फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. दुसरी धाव घेण्याची नक्कीच मुभा. या क्रीडांगणाची परिसीमा लांब लचक आहे. मिस्क्यूट इथे षटकार जाणार नाहीत. मिस टाइम स्ट्रोक बऱ्याचदा आपण पाहतो. रायगडचं क्रिकेट म्हटल्यानंतर थोड्या बाउंड्री जवळ असतात आणि नाईटच्या आता अधिक जवळ असतात. परंतु हे ठाणकेश्वर मैदान आहे. या मैदानाच्या लांब लचक परिसीमा त्याला भेदायचं असेल तर आक्रमण जोरदारच करावं लागेल. 2 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचलाय 24 वर 24. सेकंड मॅच मात्र इथे चालू आहे. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच या भेंडकल ग्रामपंचायतीच्या आणि स्वतः सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. 24 धाबा प्रयत्न चालू आहे. चांगला टप्पा प्रसाद गावणचा. आणखी एक निर्धाव चेंडू. सागर सम्राट भौरा संघाची इनिंग आपण पाहिली तर मोठे फटके जास्त खेळलेले नाही. 3च चौकार आलेत आतापर्यंत. मागच्या मॅच मध्ये तब्बल धावांचा पाठलाग अर्थातच टार्गेटच होतं 74चं. स्टंप आणि चेंडू यांच्यामध्ये फक्त सुताचं अंतर होतं. कसा बचावला हा देखील विचार करत असेल गोलंदाज. व्हाईट बॉल घोषित केलाय नियमानुसार. 25 धावा 25. सागर सम्राट भौरा विरोधात पिरकोन. पूलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपला. चांगला झेल. आणखी एक फलंदाज बाद. भौरा संघाला पिन हिटरची गरज आहे जो या कमी चेंडू घेईल आणि मोठे फटके खेचेल. कारण आता तिसरं षटक देखील समाप्ती पथावरती आहे आणि धावा झालेल्या आहेत सागर सम्राट भौरा संघाच्या अगदी 25. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 74चं लक्ष ठेवण्यात आलं होतं. 70 पर्यंत पोहोचला मुळेखंड संघ. सर्वाधिक धावा ज्या संघाच्या असतील पहिल्या फेरीमध्ये तो संघ डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल हे लक्षात असू द्या. 25 धावा. नवीन फलंदाज यश मिस्त्री मैदानात दाखल झाला. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. अतिरिक्त धावा खूप दिल्यात खर तर गोलंदाजी करत असताना पिरकोन संघाने. आतापर्यंत याच ओव्हर मध्ये 3 वाईड आणि वाईड वरती 1 रन अशा एकूण 4 धावा आलेल्या आहेत. या अतिरिक्त धावा सेकंड इनिंग मध्ये डोकेदुखी ठरतात यात अजिबात शंका नाही. मिसफिल्डच्या धावा अतिरिक्त धावा. प्रयत्न चालू आहे यश कडून. समोर फटका खेचलाय स्क्रीनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे सहजरित्या जोडल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावफलक 28 धावा धावफलकावर.
नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. रुपेश मात्रे येतोय चौथ्या षटकात आणि 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 28. आक्रमण करावंच लागेल आता सागर सम्राट भवरा संघाला. किरण बाद झालाय, तेजस बाद झालाय, यश सारखा एक ताकदवान फलंदाज मैदानात आहे. प्रतीक ठाकूर संयमाने खेळतोय. 3 षटक सूरज मोकलने एक षटक टाकला, 11 दिल्या. गणेश तरेने 6 दिल्या, प्रसाद गावंडने 10 दिल्या, 2 विकेट त्याने घेतल्या आणि आता चौथ्या षटकात रुपेश मात्रे आलाय. 9 चेंडू टाकून 10 धावा, कारण 4 वाईड त्याने टाकले. लोअर फुल टॉस बॉल स्वीप केलाय, बॉलला स्क्वेअर देखला, बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. फक्त एकच धाव. पहा या क्रीडांगणावरती सीमारेषा जवळ चेंडू गेल्यानंतर तुम्ही दुसरी धाव सहजरित्या घेऊ शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला पहिली धाव वेगाने घ्यावी लागेल. अक्कादेवी मोठी जुई आणि त्यांच्या विरोधात भूषण स्पोर्ट्स केगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतो की टॉस करण्यासाठी या. आज 10 संघ खेळणार आहेत, म्हणजे सेकंड राऊंड आपल्याला लागोपाठचा करता येणारच नाही. सर्वाधिक धावा ज्या संघाच्या असतील तो मात्र डायरेक्टली जाऊन पोहोचेल तिसऱ्या फेरीमध्ये. चला, पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती की आपण पडद्याच्या बाहेर जा. जो आमचा भगवा पडदा आहे, विनंती आपणास प्रेक्षकांना, तुम्ही मायबाप आहात, तुम्हास विनंती की आपण पडद्याच्या बाहेर जा. कबर्सला फटका खेचलाय, हा देखील फसलाय. चांगला झेल पिरकोन संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. फलंदाज बाद यश. जे राहिले 4ही गोलंदाज वेगवेगळे वापरले. सूरज असेल, गणेश असेल, प्रसाद असेल, रुपेश असेल, कोणत्याही गोलंदाजाने मोठे फटके खेळण्यासाठी मुभा अजिबात दिलेलीच नाहीये. चौथं षटक चालू आहे आणि सागर सम्राट भवरा हा संघ 29 वरती अडकलाय. नरेश वाघे नवीन फलंदाज. बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पंच कोणताच इशारा देत नाहीये, कारण चेंडूचा पाठलाग केला होता नरेश वाघेने. 29 धावा, 29. 5 षटकांचा सामना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. एकच धाव, फक्त एकच धाव. कुठेही अप्रोच नाहीये सेकंड रनचा. एकच धाव घेतली जाईल. 30 धावा. चौथं षटक. 9:47 मिनिटांनी मात्र हा सामना सुरुवात झाली. विकेटही आल्या त्यामध्ये खरं तर. आणि आता 8:47 मिनिटांनी सुरुवात झाली. 9:08 मिनिटं आता झालेली आहेत. या सर्व सूचना का तर आयोजकांना अगदी वेळेत सामने इथे पार पाडायचे. 5ला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु इथे फटका फसतोय. एक धाव नक्कीच मिळेल. 4 ओव्हरचा खेळ इथे मात्र चालू आहे. चौथ्या ओव्हरचा अद्यापही एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील आणि धावा आहेत त्या 31. 31. कुठेही मोठे फटके आले नाही. 3च चौकार आलेत. जी अपेक्षा फार होती सागर सम्राट भवरा संघाकडून की आक्रमण होईल, चौकार षटकार मारले जातील, परंतु ते झालं नाही या इनिंग मध्ये. बॅटची कडा इनर आहे. चांगला झेल विकेट किपर कडून. चौथ्या षटकातील लास्ट बॉल वरती आदेशने घेतलाय झेल. फलंदाज बाद. 4 ओव्हर धावा झाल्यात भवरा संघाच्या.
अपेक्षा खूप होत्या. सागर सम्राट भवरा संघ प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या मॅच मध्ये 74-70 धावा पाहिल्या, तर या मॅच मध्ये ते नक्कीच 60 पर्यंत पोहोचतील किंवा 65 पर्यंत पोहोचतील, परंतु 4 ओव्हर पर्यंत त्यांच्या अवघ्या धावा झाल्यात 31. या मागचं कारण आहे गोलंदाजी, पिरकोन संघाची गोलंदाजी. सूरज मोकल, गणेश तरे, प्रसाद गाबण, रुपेश मात्रे. प्रसाद आला आणि त्याच्या पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. फलंदाज आकाश शर्मा, षटकार. प्रतीक भडकलाय. पहिल्याच बॉल वरती त्याने आसमान दाखवले गोलंदाजाला. षटकार आलाय. गरज होती या षटकाराची. पुन्हा प्रयत्न करतो आणि ते अपील जोरदार. बॅटची कडेची अपील तुम्ही करतायत तर नक्कीच तुम्ही मेन अंपायरला विचारलं पाहिजे. पंचांनी नाबाद घोषित केलंय. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर मात्र अपील जोरदार झाली. निर्धाव चेंडूचे होते सांगता. कुणालजी मात्रे यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. कुणालजी मात्रे साहेब मोरा, आपणास विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. मोरा गावचे कुणालजी मात्रे साहेब. प्रयत्न करतोय परंतु प्रसाद गावंडे पहिल्या बॉलवरती मार्क जरूर खाल्ला, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी 3 चौकार 1 षटकार या इनिंग मध्ये. ही खेळपट्टी फलंदाजांना थोडी साथ देते. आउटफील्ड फास्ट आहे. आणि असं असताना हा संघ पोहोचलाय. भवरा संघ फक्त 37 वरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक 17. फुलटॉस बॉल, बॅटची कडा घेतले, पायाने चेंडू इथे अडवलाय. चांगली फिल्डिंग. एक धाव, प्रतीकला स्ट्राईक हवी आहे. धावलाय तो. हातातून चेंडू निसटला, फेक झाले. नॉन स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. एक धाव जोडली जाते. स्कोर जाऊन पोहोचलाय भवरा संघाचा 38 वरती. 38. भूषण स्पोर्ट्स केगाव, अक्कादेवी मोठी जुई दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण त्वरित या, कारण आता पहिल्या सत्राला समाप्त होण्यासाठी फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रतीक कडून अपेक्षा आहेत. प्रतीकच्या बॅट मधून एक षटकार आलाय. पाहूया 50 पर्यंत पोहोचवतोय का आपल्या संघाला. पुन्हा एकदा इथे बाहेर जाणारा चेंडू टाकला गोलंदाजाने. प्रसाद गावंडे फसवते. पहिल्या बॉलवरती हाफ ट्रॅकर बॉलवरती प्रतीकचा षटकार आपण पाहिला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती प्रसाद गावंडे थांबवलंय. 38 धावा 38. पहिल्या मॅच मध्ये 70 झाल्या होत्या, 74 झाल्या होत्या. तिचा पाठलाग करताना मुलेखंडने 70 केल्या होत्या. फुल टॉस बॉल. शेवटच्या चेंडूवरती प्रतीकचा तडाखा. बॉल चाललाय सीमारेषा पार. स्वतःवरती नाराज आहे, कारण त्याला ठाऊक आहे आणखी षटकार यायला हवे होते, परंतु तसं झालं नाही. लास्ट बॉलवरती षटकाराला. स्कोर जाऊन पोहोचलाय सागर सम्राट भवरा संघाचा 44 वर. आणि विजयासाठी पिरकोन संघाला हव्यात 5 षटकांमध्ये 45 धावा. 5 षटक 45 धावा. मोलाचे ते सहकारी, मोलाचे ते सहकारी, दोघं मोलाचे ते सहकारी. हातभार लावती वेलो वेलीला, खंबीर उभे माघारी, खंबीर उभे माघारी, दोघं खंबीर उभे माघारी. विठ्ठल रखुमाई बहिणी देवाचा सदा पाठीशी हो हात. श्री कंठेश्वर देवाचा कायम पाठीशी हो हात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात.
चला अक्कादेवी मोठी जुई आणि भूषण स्पोर्ट्स केगाव, चला टॉस साठी त्वरित या. दोन्ही टीमला आम्ही इथे विनंती करतोय. हे लक्षात असू द्या, दोन्ही संघ जर का उशिराने येथे उपस्थित होत असतील तर तुमच्या ओव्हर्स मध्ये कपात करण्यात येईल. 4 ओव्हर मध्ये 45 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय पिरकोन संघाच्या विरोधात. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. खरं तर लास्ट ओव्हरच्या पहिल्या आणि शेवटच्या या दोन्ही चेंडूंवरती प्रत्येकाने षटकार मारले. सन्मानजनक धावसंख्या नक्कीच फाईट होईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. परंतु ही फाईट कशी असेल या आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये नितेश भोईर यांना. तत्पूर्वी विनंती करतोय पिरकोन संघ सलामीची जोडी आपण त्वरित मैदानात पाठवा. अंकेश्वर नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात. नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. 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 दिनेश पाटील जुगल घरात आयोजक हे दोन. आयोजक हे दोन. आयोजक हे दोन. आयोजन ते केले दोघावी मोठ्या भगा थाटान. मोठ्या भगा थाटान. मोठ्या भगा थाटान. दुरून दुरून संघ येती खेळाय स्पर्धेत. दुरून दुरून संघ येती खेळाय स्पर्धेत. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. 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 थँक्यू 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 सो मच. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. पहिल्या इनिंग मध्ये समीर सोमणे सरांचा आवाज आपण ऐकला, अनुभवला. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आपण पाहताय सरपंच चषक 2025 प्रकाश झोतातील नाईट क्रिकेट रजनी क्रिकेटचं खरं तर हे एक भव्य आणि दिव्य असं आयोजन. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम्सना आपण जरूर कॉल करूया की आपल्याला करायचंय टॉस. एका बाजूला टीम अक्कादेवी मोठी जुई आणि त्यांच्या विरोधात भूषण स्पोर्ट्स केगाव. मोठी जुई या टीमचं कॅप्टन आलेत आणि भूषण स्पोर्ट्स केगाव या टीमला मी इन्व्हाइट करू की आपण आपला कॅप्टन लवकरात लवकर पाठवा. घड्याळामध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार आता बरोबर वाजलेत 9:19. 9:20 पर्यंत पहिला बॉल पडेल. तिथून 25 मिनिटांचं कॅल्क्युलेशन असणार आहे. म्हणजेच पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कव्हर करावे लागतील. अन्यथा मात्र नक्कीच तुम्हाला अतिरिक्त एक खेळाडू खर तर मैदानामध्ये खेळ सुरू असताना 5व्या षटकाच्या दरम्यान तुम्हाला इनफिल्ड म्हणजे अंतर्वर्तुळामध्ये तुम्हाला शिफ्ट करावं लागेल. असा हा नियम या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहताय सरपंच चषक 2025 पहिल्या इनिंग मध्ये एकंदरीत धावांचा पाठलाग मात्र करायचा आहे. तो 44 धावसंख्या उभारली गेली आणि 45 एक टार्गेट इथं मात्र सेट झाला. केगाव टीमला शेवटचा पुकार दिला जाईल. जर इथून आपण आलात नाही तर थेट अकादमी चॅम्पियन मोठी जुई टीमला टॉस विन दिला जाईल याची नोंद घ्या. पहिला बॉल यावरचा चेंडू अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला टॉस केला जातोय.
दयाराम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय अगदी सरळच्या दिशेला टाळ्यांचा होतोय कडकडाट पंचांचा इशारा येतोय ओव्हर द रोड सीमा पार सरपंच ट्रॉफी ब्रँडेड चौकार नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात चौकारानं सुरुवात करत असताना आपण पाहतोय आदेश मोकल मॅन इन फॉर्म 4 आणि एकूण धावसंख्येला पोहोचवले 5 या आकड्यावर नेक्स्ट बॉल यावेळेला इनसाइड आउटचा अतिशय नयनरम्य फटका ऑन द राईस खेळून काढला आणि बॉल फरार होईल अजून एक सलगचा दुसरा चौकार डीजे रात्रीचा विस्तीर्ण गर्भ चंद्राचा मंद शीतल प्रकाश शुभ्र चांदण्या तितक्या नाहीयेत परंतु जितक्या आपल्या नजरेत येतील तितक्या त्यांचं आकर्षण रातकड्यांचा हलकासा किरकिरा आवाज आणि अर्थातच हवा हवासा गारगार वारा समोर क्रीडांगण फार छान सजलंय प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि वर्दळ असताना मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे अजून एक ड्राइव्ह गॅप शॉट सिलेक्शन प्रॉपर टायमिंग परफेक्ट एक्झिक्यूट केले बॉलला डीप मध्ये फिल्डर होते डीप लॉंग ऑफ ला एक्स्ट्रा कव्हर पर्यंत ते गेले जिथे आपण पाहतो अगदी मागच्या बाजूला ठाणकेश्वर खर तर हे मी म्हणेन अप्रतिम असं एक मंदिर आपल्याला नजर कैदेत पाहायला मिळेल जिथे मात्र एकूण धावसंख्येचा आलेख वाढत असताना 2 एकूण धावसंख्येला पुढे नेलंय रन संख्या झालीय 45 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगती पदावर असताना तेजस पाटील आणि आदेश मोकल हे 2 फलंदाज यश मिस्त्री या गोलंदाजावर मात्र हल्ले चढवलेत रन संख्या झालीय ती 11 4 चेंडूंचा खेळ झालाय 1-4-4-2 अशा 11 धावा अंकित करत असताना बॅटिंग करणारी टीम आदेश मोकल आणि समोर तेजस वेट वॉच आणि कट केला बॉलला गलीमधनं पाठवायचं होतं मागच्या बाजूला फिल्डर तिकडे होते आपल्याला पाहायला मिळाले अगदी आपण पाहत्या फर्स्ट स्लिप मध्ये एकच धाव मिळणार जिथे मात्र या एका धावेनं धावसंख्येचा आलेख पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतं एक संघर्षमय आकडा स्क्रीनवर पीटीसी लाईव्ह च्या या माध्यमातून 12 फन्न आर्टिफिशियल फ्लड लाईट्स या खेळाचा प्रारंभ आपण केलाय ड्राइव्ह केलं बॉलला अलॉंग द ग्राउंड बॉल गेला ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये फिल्डर थोडी गफलत करेल फंबल होतील तोवर मात्र 2 धावा अंकित होत असताना रन संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 चेंडूंचा खेळ झालाय आणि बॅटिंग करणारी टीम जरूर आपण पाहतोय पिरकोन हा संघ पोहोचलाय बिनबाद 14 या आकड्यावर फार छान अकॉस्टिक साऊंड सिस्टीम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ज्यांचं खरं तर हे मंडप डेकोरेशन्स अँड साऊंड सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिले विशेष डेकोरेटर्स विशेषतः खरं तर आपण आभार व्यक्त करूया आज या स्पर्धेमध्ये खरं तर ही विकेट ज्यांनी बनवली ही खेळपट्टी विशाल ठाकूर त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करतोय पंचांच्या भूमिकेमध्ये 2 पंच आपल्याला पाहायला मिळतील ऑफिशियली स्पर्धा कव्हर करत असताना परेश पाटील शरद म्हात्रे सर अर्थातच या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय ते अर्थातच सन्माननीय मिलिंदजी पाटील आणि या स्पर्धेचं टायटल आहे सरपंच चषक 2025 सरपंचा सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील आज खर तर या स्पर्धेचे टायटल आणि या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक कॅश प्राइज 1 लाख रुपये आपल्याला पाहायला मिळेल मॅन ऑफ द सिरीज साठी रेफ्रिजरेटर बेस्ट बॅट बेस्ट बॉलर साठी बायसिकल्स आपल्याला पाहायला मिळतील सरपंच म्हणजे गावच्या ग्रामपंचायतीचा प्रमुख आणि अर्थातच गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कार्यतत्पर कार्यकुशल आज आपल्याला पाहायला मिळतील मिलिंद दादा पाटील त्यांच्या सोबतीनं त्यांच्या सौभाग्यवती ताईंचे आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया हा बॉल पहिला बॉल मात्र बीट केला फलंदाजाला फिरून मारण्याचा प्रयत्न जिथे मात्र मी म्हणेन मनसुबे उद्ध्वस्त केले पहिला बॉल आलाय डॉट
आणि दुसऱ्या षटकामध्ये नरेश आपल्याला पाहायला मिळतील. नरेशनं सुरुवात चांगली करून दिली आहे. मोमेंटम तुम्हाला मेंटेन ठेवावं लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ मोमेंटम्स. इन स्विंगिंग बॉल इन डाऊन द ग्राउंड. फटका चांगला खनई खेळला. बॉल मिडल करत असताना स्वेट साऊंड जनरेट झालाय आणि लेदर क्रिकेटचा प्रतिम अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक येईल आदेश मोकलच्या बॅटमधनं. झोन 1 चौका. रणसंख्या बॅटिंग करणारी टीम पीरकोन बिनबाद 18. लाखो लोकांचा भरमार. लाखो लोकांचा भरमार. लाखो लोकांचा भरमार. आज 6 फेब्रुवारी दुसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते. इतिहासाच्या दृष्टीने आज लता दीदींचा स्मृती दिन. भारतीय जगप्रसिद्ध पार्श्वगायिका, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, राष्ट्रीय चित्रपट दादासाहेब फाल्के पुरस्कार पुरस्कृत आज लता दीदींचा खरं तर स्मृती दिन आहे. आणि दुसरा रात्रचा खेळ आपण एन्जॉय करतोय. 2 टीम्स मध्ये एका बाजूला पीरकोन आणि त्यांच्या विरोधात सागर सम्राट भौरा. तत्पूर्वी आपण पाहतोय मोठुजे गावातील आदरणीय सन्माननीय प्रवीणजी घासे यांचं देखील शुभागमन पाहायला मिळते. थोड्याच वेळा त्यांचं शुभागमन पाहायला मिळेल. या स्पर्धेप्रसंगी प्रवीणजी घासे अगदी नाईट रजनीचे सक्सेसफुल आयोजक करते. त्यांना विनंती केली जाईल की आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. उमंग आहेत. उमंग या संपूर्ण स्पर्धेचे एकतर सूत्रसंचालक, निवेदक म्हणून ही जबाबदारी सांभाळत असताना आपल्या खांद्यावर त्यांनी ही मोठी जबाबदारी घेतली आणि लिलिया पार पाडत असताना आयोजकांच्या वतीनं खरं तर उमंगचे आपण आभार व्यक्त करूया. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आपण वॉर्म हार्टेड वेलकम करतोय. अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड या म्हणीप्रमाणे तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत. गर्दी आता वाढताना पाहायला मिळते. जिथे पाहावं तिथे प्रेक्षकांची गर्दी आणि प्रेक्षक एन्जॉय करतायत. काही प्रेक्षक बसलेले आहेत, काही प्रेक्षक उभे राहून या मॅचला एन्जॉय करतायत. नेक्स्ट बॉल इन स्विंगिंग बॉल इन विथ द स्पिन. दाहकता, आक्रमकता, फिल्डिंगचा अथलेटिसिझम आपल्याला पाहायला मिळालं. तेजस होते फिल्डर, परंतु धावा अंकित झाल्या 3. तब्बल 3 एकूण धावसंख्ये पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये 23 या आकड्यावर. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चांगलं कंट्रोल आणि चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना खर तर कमिटमेंट क्रिकेटची पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ झालाय. नरेश वाघेनं या षटकामध्ये एकंदरीत 9 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम पीरकोन आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 23 या आकड्यावर. उर्वरित इक्वेशन 18 चेंडू आणि 22 धावा. तालाने लय मात्र 30 राहिली. संगीत आणि संगीत या क्षेत्रामध्ये नेहमीच आपल्याला नाविन्यपूर्ण कलाकृती सादर करताना अनेक संगीतकार आपल्याला पाहायला मिळतात. उरण म्हणजे कलाकारांची भूमी. अनेक क्रीडा रसिक, अनेक क्रिकेटवीर आपल्याला पाहायला मिळाला. अनेक स्टार खेळाडू या भूमीने दिलेत. फिरून मारलाय बॉल, फिल्डर नाहीयेत आणि अगदी सहज त्यानं बॉलला भिरकावून दिलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट्स. धावा मिळतील 4. आता जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि इक्वेशन रन बॉल फक्त 18 ची गरज. नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात. रणसंख्या झाली ती 27. एकूण काढायचे त्या 45. 17 चेंडू आणि 18 धावांची गरज. मगाशी आम्ही उल्लेख केला 18-22 असं इक्वेशन. थोडं सोपं झालंय समीकरण. या मॅचला कठीण बनवावी लागेल कारण मॅच मध्ये इंटेन्सिटी निर्माण करणे हे खेळाडूच्या हातामध्ये असतं. फिल्डिंग करणाऱ्या टीमचं आपण जर का आपण बघितलं गेलं तर आता या मॅच मध्ये
थोडं का होईना परंतु आत्मविश्वास जोर गमवतील त्या अगोदर मात्र मॅच मध्ये तुम्हाला मात्र आपल्या टीम साठी कमालीचं कमबॅक करून द्यावं लागेल. पुन्हा एकदा एकूण धावसंख्या 2 वाढत असताना पोहोचली ती 29-45 एक टार्गेट इथं सेट झालंय. सतरा 18 असं इक्वेशन होतं, आता 16-16 असं इक्वेशन आलंय. लाईन मागे खेचले, वेट वॉच अँड ट्रान्सफर हुक केलं या बॉलला आणि बॉल फरार होईल येईल तो खरं तर डीप स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेनं पहिला षटकार बॅट्समन आदेश मोकलच्या बॅटमधनं मॅचला मी म्हणेन लवकर फिनिश करण्याचा त्याचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळतो. आता जिंकण्यासाठी एकूण धावसंख्या फक्त 10 हवी आहे, रणसंख्या झाली आहे ती 35. डीजे मैदान तिथं लाखो लोकांचा भरमार, लाखो लोकांचा भरमार, तिथं लाखो लोकांचा भरमार. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग आणि पातान चौकार षटकार, पातान चौकार षटकार, पातान चौकार षटकार. ट्रॉफी जिंकायची ती हाऊस खेळाडूंच्या हो मनात, सारे खेळाडू खेळती नाही तिला दिसे रंग हो अंगणात. म्हणजे ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. थँक्यू. काय आहे या गाण्यामध्ये, काय शब्दरूप केले बघा. आयोजकांचा उल्लेख केलाय. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन, सरपंच चषक 2025 चं हे टायटल. या गाण्यामध्ये बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग खेळाडूंचा उल्लेख झाला, रसिक प्रेक्षकांचा उल्लेख झाला आणि फार खरं तर छान ही ध्वनिपीत वाजत असताना डीजे मास्टर विशेषचं आपण विशेष कौतुक करूया. कधी फटके चौकाराचे, कधी उंच षटकारांचे, तर कधी विकेटची जादू, अशी क्रिकेटचे हे खेळाडू एन्जॉय करत असताना आपण पाहताय ग्रामीण टेनिस क्रिकेटचा सोहळा. परंतु इथे मॅच मध्ये पहिला फलंदाज बाद होईल. गोलंदाज आदित्य यांना मिळतंय पहिलं यश. मॅच मध्ये तितकं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं नाहीये, कारण त्यांना ठाऊक आहे आता मॅच थोडी ऑपोजिट टीमकडे झुकताना पाहायला मिळते आणि जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीम आर्मी इन रेड पिरकोण संघ एकूण धावसंख्या 1 बाद 36 या आकड्यावर. न्यू बॅट्समन रुपेश म्हात्रे मैदानाच्या आदेश पाटील जुगल घरात आयोजक हे कोण, आयोजक हे कोण, आयोजक हे कोण. आयोजन ते केले दोघावी मोठ्या पदार्थान, मोठ्या पदार्थान, मोठ्या पदार्थान. धन्यवाद. तत्पूर्वी विनंती करतोय पुनश्च एकदा मोठुजी गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा नाईट रजनीतील सक्सेसफुल आयोजक करते प्रवीण घासे साहेबांना की आपण मंचकावरून स्थान मिळवायचा. सरपंच ट्रॉफी मध्ये हार्दिक हार्दिक सुस्वागतम, स्वागतम, सहर्ष स्वागतम. पुढ्यात टाकला होता बॉलला, अगदी मनगटाच्या साह्यानं बॉलला फक्त दिशा दिली आहे, टायमिंग केलं होतं. प्लेसमेंट फार छान आपल्याला पाहायला मिळाली, ढकलून दिले होतं आपण असं म्हणूया. पुश करो खुश रहो. अगदी सहजतेनं 2 धावा अंकित झाल्या. 3 षटकांचा खेळ संपला गेला. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 38 या आकड्यावर. तर जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या फक्त 7. 12 गेंदे 7 रन, 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. रिक्वायर्ड 7 टू विन फ्रॉम लिमिटेड 12 बॉल्स टू गो. नव्या टॅलेंटची मिलिंद दादा पाटील अर्थातच जे युवा आहेत आणि युवकांनी एखादी गोष्ट ठरवली की मग अशक्य सुद्धा ते शक्य करून दाखवतील, इतकं नयनरम्य आणि अप्रतिम असं एक आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यांना मात्र साथ मिळतीये ती रतीश दादा पाटील, दिनेश दादा पाटील, जुगल घरत क्रिकेटच्या प्रतिम खेळाडू प्रथमेश भोईर, सिद्धार्थ ठाकूर आणि खरं तर ग्रामस्थ मंडळ भेंडकल त्यांचा आपण विशेष उल्लेख करूया. इन स्विंग्स अ बॉल अगेन्स्ट द स्पिन, बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर बॅट फिरवलीये. आता जिंकण्यासाठी फक्त 1 धावीची गरज. जस्ट सिंगल टू विन. चेतन पाटील, रतीश पाटील, मोलाचे ते सहकारी, मोलाचे ते सहकारी, मोलाचे ते सहकारी.
आणि इथे बॉल टर्न झालाय, पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. येईल हा डॉट बॉल. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच मध्ये आपण टीम कॅप्टन उपस्थित नाहीयेत, अर्थातच आपण भूषण स्पोर्ट्स केगाव टीम कॅप्टन आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. झालाय क्षमस्व. बॉल हवेमध्ये, विजयी फटका येईल की टिपला जाईल झेल. अनफॉर्च्युनेट फॉर बॅटिंग टीम. इकडे पण पकडलाय झेल, फलंदाज होतील बाद. तत्पूर्वी आपण या स्पर्धेचं खरं तर बक्षिसांचं स्वरूप कसं असणार आहे आपण जरूर उल्लेख करूया. अर्थातच डीजे मास्टरला आपण थोडंसं थांबवतोय. स्पर्धेचं टायटल आहे सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या कल्पक नेतृत्वाखाली. अर्थातच मिलिंद दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच चषक 2025 प्रकाश झोतातील स्पर्धा. 4 दिवसांचा हा रंगारंग सोहळा, जिथे सहआयोजकाच्या भूमिकेमध्ये रिस्पेक्टेड दिनेश दादा पाटील आपल्याला पाहायला मिळतील, त्याचबरोबर जुगल घरत आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांना मात्र चांगली साथ मिळतीये. आपण जरूर उल्लेख करतोय रतीश दादा पाटील, प्रथमेश भोईर, सिद्धार्थ ठाकूर, त्याचबरोबर भेंडकल ग्रामस्थ मंडळ. स्पर्धेचं टायटल आहे पहिलं पारितोषिक कॅश प्राइज 1 लाख रुपये, मानाचा करंडक. द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 50,000 रुपये, मानाचा करंडक. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला पाहायला मिळेल एक रेफ्रिजरेटर, त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स साठी गो ग्रीन असा मेसेज देणारी बायसिकल आपल्याला पाहायला मिळेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर साठी ब्रँडेड शूज आणि त्याचबरोबर ज्या क्रीडांगणावर प्रत्येक खेळाडूचा मोह असतो खेळ करण्याचा, ते क्रीडांगण ठाणकेश्वर मैदान आपल्याला पाहायला मिळते. पहिली धाव पहिल्याच धावावर विजय संपादन केलाय. अभिनंदन करूया आपण टीम पिरखोनचं, आर्मी इन रेड. आणि ज्या टीमनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला, धावांना थांबवलं आणि बरोबर त्या धावा चेसही केल्या. जसं कॅप्टननं सांगितलं होतं त्या कॅप्टननं मात्र मी म्हणेन या सामन्यामध्ये तसं प्रदर्शन सुद्धा करून दाखवलंय. गोलंदाजी करणाऱ्या टीमचं आपण करूया कौतुक. पिरकोन टीम जिंकलाय त्यांचं आपण करूया कौतुक. आणि या मॅचचा हिरो आमचे गुणलेखक परेश म्हात्रे आम्हाला